मी आज तुम्हाला वाचन संस्कृती याविषयी काही माहिती सांगणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावी नम्र विनंती। वाचाल तर वाचाल। मला लहान असल्यापासून वाचनाची गोडी लागली। मी इंग्रजी शाळेत असूनही मला मराठी भाषेबद्दल आपुलकी होती। आमच्याकडे पुस्तकांचा साठा खूप होता। आमच्या शाळेत ग्रंथालयात मुले वाढदिवसा दिवशी पुस्तके सप्रेम भेट म्हणून देत असत व कुटुंबातही। आदरणीय व्यासपीठ, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, माझे नाव मयुरी महाप्पा वाघमारे। मी इयत्ता 7वीत शिकते। मी तुम्हाला आज डिजिटल युगात मराठी भाषेची संधी या विषयावर 2 शब्द सांगणार आहे। मराठी भाषा आता फक्त पुस्तकांच्या स्वरूपात नाही तर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मराठी ई-बुक्स, ब्लॉग्स आणि वेबसिरीज उपलब्ध आहेत। ई-लायब्ररीमध्ये हजारो पुस्तके डिजिटल स्वरूपात मिळतात। यामुळे वाचकांना कुठूनही कधीही मराठी साहित्य वाचता येते। मराठी थिएटर, म्युझियम आणि मराठी लर्निंग प्लॅटफॉर्म तयार होत आहेत। यामुळे मराठी भाषा जागतिक स्तरावर पोहोचेल। मराठी युवा या तंत्रज्ञानाचा वापर करून आदरणीय व्यासपीठ, माननीय मुख्याध्यापक, पूज्य गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणी, माझे नाव लक्ष्मी दीपक गावडे। मी इयत्ता 8वीत शिकते। मी आज तुम्हाला मराठी भाषा संवर्धन काळाची गरज। मराठी भाषा ही महाराष्ट्राची अस्मिता व संस्कृतीचे प्रतीक आहे। संत ज्ञानेश्वर, तुकाराम, बाळ गंगाधर टिळक आणि अनेक साहित्यकार व समाजसुधारकांनी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी योगदान दिले। मात्र आताच्या इंग्रजी भाषेच्या वाढत्या प्रभावामुळे मराठीच्या वापरात घट्ट आला। त्यामुळे मराठी भाषेचे संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे। मराठी भाषेचे महत्त्व। मराठी ही केवळ भाषा